नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे हे प्रकरण आता सध्या कौटुंबिक न्यायालयात आहे, पण त्या ठिकाणी अजूनही करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून छळ होतोय अशा तक्रारी काही थांबेना. त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 3 तक्रार अर्ज आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेत आणि यामध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक आरोप धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांवर केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर कौटुंबिक न्यायालयातली केस आणि धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होण्यासंदर्भातील केस मागं घेतली गेली नाही तर तुमच्या अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करू असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या धमक्या मला व्हॉट्सअपवर वारंवार येत असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. करुणा मुंडे यांना आतापर्यंत ज्या काही धमक्या येत आहेत त्या व्हॉट्सअप मेसेजवरून येत आहेत. शिवाय काही अश्लील व्हिडिओज, फोटोज देखील त्यांना व्हॉट्सअपवर पाठवले जातात असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय हे व्हिडिओ माझे नाहीतच, मी त्यामध्ये नाहीच आहे, पण नवीन AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॉर्फ करून माझे व्हिडिओ वापरले जात आहेत आणि ते पोस्ट करण्याची, व्हायरल करण्याची धमकी धनंजय मुंडे यांच्या लोकांकडून मला दिली जातीये असा खळबळजनक आरोप या ठिकाणी करुणा मुंडे यांनी केलेला आहे. आणि याच विषयावर मी लाईव्ह करणार आहे. अर्थात माझं लाईव्हचं नावच आहे माझा अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. धनंजय मुंडे यांच्याकडून छळ सुरूच, करुणा मुंडे यांचा आरोप, तक्रार कोर्टात दाखल. खरं तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची जी अस्तित्वाची लढाई आहे ती कंटिन्यू चालू आहे आणि या लढाईमध्ये त्यांनी जेव्हा कौटुंबिक न्यायालयात जाऊन मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे असा अर्ज दाखल केला, त्याच्यावर सुनावणी झाली. मग माझगाव कोर्टानं यावर निर्वाळा देखील दिला की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे संबंध हे लग्नासारखेच होते असं म्हटल्यानं त्या ठिकाणी त्यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा आदेश देखील कोर्टाकडनं देण्यात आला. नंतर त्यावर धनंजय मुंडे यांनी त्या विरोधात देखील आपला अर्ज दाखल केला. पण आज करुणा मुंडे यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 3 अर्ज आपले वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत वांद्रे कौटुंबिक न्यायालयात केलेले आहेत. यामध्ये त्यांनी पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे माझ्यावर प्रचंड दबाव आहे. गेली अनेक दिवसांपासून ही केस, कौटुंबिक न्यायालयातली केस माघारी घ्या असं म्हटलं जातंय. त्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. शिवाय धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भात जी मी याचिका दाखल केली आहे ती देखील माघारी घ्या असं म्हटलं जातंय. नाहीतर आम्ही तुमच्या अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करू, शिवाय तुमच्या मुलीला उचलून नेऊ अशी देखील धमकी मला देण्यात आल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. आता सविस्तर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये अनेक असे गंभीर आरोप आणि मागण्या देखील करुणा मुंडे यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये मुळातच करुणा मुंडे यांनी असं म्हटलंय की ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मला द्यायला हवी अशी मागणी त्यांनी कोर्टात केली आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार दरमहा 2 लाख रुपये या हिशोबानं 2022 पासून आपण आजवर 60 लाख रुपये पोटगीस पात्र ठरतोय. त्यामुळे कोर्टानं धनंजय मुंडे यांच्याकडून 2022 पासूनची जी पोटगी थकबाकी आहे ती 60 लाख रुपये होते, ती मला देण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी कोर्टात दाखल केला. जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही संपत्ती कुणालाही खरेदी अथवा विक्री करता येऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. शिवाय सगळ्या संपत्तीवर स्टे आणला जावा असं देखील त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटलं. निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडेंच्या संपत्तीमधील
एका काडीचीही विक्री केली जाऊ नये असं त्यांनी त्या तक्रार अर्जात म्हटलेलं आहे. आता एक तर मुळातच धनंजय मुंडे यांच्या लोकांकडून मला रोज दिवसागणिक दिवस रात्र म्हणा हवं तर सारख्या धमक्या येत आहेत आणि ज्या व्हिडिओमध्ये मी नाहीये ते असे खोटे नाटे व्हिडिओ पोस्ट करून माझी बदनामी करण्याचा देखील प्रयत्न यांनी सुरू केल्याचं त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटलेलं आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची जी 500 कोटींची संपत्ती आहे त्याची ओरिजिनल कागदपत्र आपल्याकडे आहेत आणि मुळात त्यांची 5000 कोटींची संपत्ती असून त्या संदर्भात देखील त्यांनी कोर्टामध्ये अर्ज आज दाखल केलाय. धनंजय मुंडे यांच्याकडून मुळातच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील आणि कोर्टाने आदेश दिला असून देखील मला धमक्या आणि छळ करणं माझं सुरूच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय त्यांचे लोक मला दररोज जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार देखील करुणा मुंडे यांनी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर आता 6 जूनला जी पुढील सुनावणी होणार आहे त्यावेळी या 3 अर्जांविषयीचं उत्तर कोर्टानं धनंजय मुंडे यांना निर्देश दिलेले आहेत की त्यांनी त्याची उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे एकंदरीत हे जे प्रकरण आता आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणामध्ये 3 महत्वाचे मुद्दे जे करुणा मुंडे यांनी एम्फॅसिस केलेले आहेत ते म्हणजे एकतर मला जीवे मारण्याची धमकी, माझे अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, खोटे नाटे मॉर्फ केलेले व्हिडिओ पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रकार, माझ्या मुलीला उचलून नेण्याची देखील मला धमकी दिली जाते, माझा छळ अजूनही सुरू आहे असं म्हटलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जी काही प्रॉपर्टी आहे धनंजय मुंडेंची की 500 कोटींची प्रॉपर्टी आहे त्याची ओरिजिनल कागदपत्र माझ्याकडे आहेत पण त्यांच्याकडे 5000 कोटींची संपत्ती आहे आणि त्या संदर्भात देखील त्यांनी अर्ज कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणामधली त्यांची जी काही धनंजय मुंडेंची मालमत्ता आहे, संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे तिची खरेदीही केली जाऊ नये आणि तिची विक्री केली जाऊ नये असा देखील त्यांनी अर्ज दाखल केलाय. शिवाय यासोबत आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी दाखल केलाय तो म्हणजे 2022 पासून खरं म्हणजे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मला थकबाकी मिळणं गरजेचं आहे आणि तो 2022 ते आतापर्यंत 60 लाखांची थकबाकी होते, पोटगीची थकबाकी ती मला मिळावी धनंजय मुंडेंकडून असा देखील अर्ज त्यांनी कोर्टात दाखल केला. एकंदरीतच करुणा मुंडे यांच्याकडून जे काही आरोप केले जात आहेत आता या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, किती खरं आहे हे मुळातच खरं म्हणजे कोर्टात जी सुनावणी सुरू होईल त्यावेळी ते डिटेन होईल किंवा त्यामध्ये तपास केला जाईल, त्यामध्ये पुढे येईल. पण करुणा मुंडे यांच्याकडून जे खळबळजनक आरोप केले जात आहेत धनंजय मुंडे यांच्यावर या संदर्भामध्ये अजूनही धनंजय मुंडे यांच्याकडून काही प्रतिक्रिया येणार का आता अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. मुळातच हे प्रकरण एकतर पती पत्नीचं प्रकरण आहे, कौटुंबिक प्रकरण आहे. या प्रकरणाकडे खरं तर इतरांनी पाहू नये असंच खरं म्हणजे प्रघात असला पाहिजे. पण मुळातच करुणा मुंडे या थेट मीडिया समोर येऊन धनंजय मुंडे यांच्याकडून किंवा त्यांच्या लोकांकडून माझी कशी छळवणूक केली जाते, मला कशा धमक्या दिल्या जात आहेत असे खळबळजनक आरोप त्या स्वतः मीडिया समोर येऊन करत असतात आणि त्यामुळं धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही त्याच्यावर चर्चा होते. खरं तर या आधीच मी करुणा मुंडे आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून त्यामध्ये त्यांचा आपण लाईव्ह इंटरव्ह्यू केला होता त्यावेळी देखील त्यांनी अनेक खुलासे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात केले होते. पण हे सगळं प्रकरण जे आहे हे कौटुंबिक असून सुद्धा त्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आता त्यांनी थेट कोर्टाचा मार्ग स्वीकारला आणि मीडियाचा सहारा घेऊन मीडियाचा आधार घेऊन आपल्यावर जो काय अन्याय होतोय तो अन्याय लोकांना कळावा यासाठी त्या थेट भिडतायत. त्यामुळे आता नेमकं याच्याकडून धनंजय मुंडे यांचे वकील याच्यावर आता काय उत्तर देणार आहेत याकडे पण आता लक्ष लागलेलं आहे. शिवाय करुणा मुंडे यांना ज्या धमक्या दिल्या जात आहेत त्यांना त्यांचे जे काही म्हणजे नसलेले फोटो किंवा नसलेले व्हिडिओ मॉर्फ केले जाऊन त्यांना अश्लील मेसेजेस केले जातात, फोटोज व्हिडिओज पाठवले जातात. शिवाय तुमचे असे व्हिडिओज आम्ही व्हायरल करू अशा धमक्या दिल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा विचार अर्थातच आता पोलीस नेमके या संदर्भामध्ये काय ऍक्शन घेणार आहेत या संदर्भात धनंजय मुंडे आणि त्यांचे लोक जे त्यांना धमक्या देतात ते नेमके कोण आहेत
त्या ज्या त्यांना धमक्या येत आहेत किंवा WhatsAppवर मेसेज येत आहेत, त्या लोकांचे नंबर्स, त्यांचे CDRs, त्या CDR मधून कॉल डिटेल रेकॉर्ड्स मधून जे काही हाती येणार आहे, अर्थातच ते पुरावे म्हणून धनंजय मुंडे यांच्या विरोधात किंवा त्यांच्या लोकांसंदर्भात आणू शकतात आणि करुणा मुंडे त्यांना एक्सपोज करू शकतील, अशी देखील त्यांची पुढची स्टेप असू शकते. त्यामुळे नेमकं आता या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे आणि या केसचा निकाल लागेपर्यंत ही जी सगळी न्यायप्रविष्ट बाब असताना तरी देखील मला धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून छळलं जातंय, धमक्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशा पद्धतीचे आरोप करुणा मुंडे यांच्याकडून केले जात आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमकं या प्रकरणामध्ये काय होणार याची सुनावणी 6 जूनला आहे. त्यावेळी नेमकं काय होणार आहे? धनंजय मुंडे यांचे वकील या तिन्ही याचिकांना आता नेमकं किंवा या तिन्ही तक्रार अर्जांवर नेमकं आपलं उत्तर काय देणार आहेत? हे उत्तर जेव्हा समोर येईल त्यावेळी क्लिअर होईल की नेमकं करुणा मुंडेंनी केलेले जे आरोप आहेत त्यात तथ्य किती आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.